शरद पवारजी यांच्या पक्षातून आज दोनदा ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, काँग्रेस आहे मध्ये दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आणि अनेक वर्ष शरद पवार साहेबांसोबतही काम केलं। दोनदा विधानसभा निवडणूक लढवून या ठिकाणी एक मोठं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केलं। असे जळगाव मधले अत्यंत चांगले सर्जन आहेत डॉक्टर अनिल शिंदेजी। नर्मदा फाउंडेशनचंही त्या ठिकाणी मोठं काम करतात आणि हजारो कार्यकर्ते सहित आज आमच्या खासदार स्मिता वाघजी यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर अनिल शिंदेजींनी आज पक्षप्रवेश केला आहे। मी त्यांचं आणि संपूर्ण डॉक्टर अनिल शिंदेजींच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी सोबतच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटांचे आणि माजी नगरसेवक अनेक विविध पदावर सामाजिक पदावर कार्य करणारे शिवजयंती महोत्सवामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे असे श्याम जयवंतराव पाटीलजी यांचाही आज पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झाला आहे। सोबतच या ठिकाणी अनेक मान्यवर आहे, निळकंठ सोनू पाटीलजी, नरेंद्र पाटीलजी, सुनील पवारजी, हिम्मत सूर्यवंशीजी, रणछोड छगन पाटीलजी, समाधान कंखरे, डॉक्टर पुरुषोत्तम सूर्यवंशी, अख्तर तेली, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, कुणाल चौधरी, अनिरुद्ध सिसोदे आणि मोठ्या प्रमाणावर प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। या सर्वांनी माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी विकसित भारताचा जो संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प केला। देवेंद्रजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता या ठिकाणी आज शिंदे, श्याम पाटील आणि सर्वांनीच पक्षप्रवेश केला। मी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांचं अभिनंदन करतो आणि आशा व्यक्त करतो की माननीय मोदींच्या नेतृत्वातला भारत, देवेंद्रजीच्या नेतृत्वातला महाराष्ट्र पुढे जाईल। आमचे नेते गिरीश महाजनजी यांनीही या पक्षप्रवेशाकरता आणि माननीय स्मिताताई वाघ आमच्या खासदार यांनी अनेक दिवसापासून माननीय शिंदेजी, श्याम पाटीलजी या सर्वांना विनंती केली होती। त्यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि या ठिकाणी आज एक पक्षप्रवेश झाला। माननीय शिंदेजींनी, डॉक्टर शिंदेजी आणि श्याम पाटील यांनी ठरवलं आहे की जळगावमध्ये लवकरच एक 4-5 हजार कार्यकर्त्याचा मोठा मेळावा त्या ठिकाणी त्यांचा जे त्यांच्याकडे जे प्रमुख कार्यकर्ते आहे त्यांचा कुठे अमळनेरला मोठा मेळावा होणार आहे। अमळनेरला मोठा मेळावा करतील आणि त्यातून एक मोठा पक्षप्रवेश होईल। आज भारतीय जनता पार्टी में जलगांव के 2 बार विधानसभा में जिन्होंने चुनाव लड़ा कांग्रेस पार्टी से और बहुत ही अच्छा जिनका प्रदर्शन है और जिन्होंने नर्मदा फाउंडेशन के नाम से एक बहुत बड़ी ट्रस्ट को चलाते हैं और जहाँ पर वहाँ पर एक कॉलेज भी उनका भी चेयरमैन का है। एक जनरल सर्जन है डॉक्टर अमोल शिंदे जी, डॉक्टर अमोल शिंदे जी जनरल सर्जन भी है। उनका आज भारतीय जनता पार्टी में पार्टी प्रवेश हुआ है। श्याम पाटिल जी का पार्टी प्रवेश हुआ है। मोदी जी के विकसित भारत का संकल्प को साथ देने के लिए डॉक्टर श्याम अनिल शिंदे जी और श्याम पाटिल जी इन्होंने पार्टी प्रवेश किया। माननीय हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी इनके विकसित महाराष्ट्र के संकल्प को भी साथ देना है, इसलिए उन्होंने पार्टी प्रवेश किया है। हमारे गिरीश महाजन जी, हमारी स्मिता वाघ जी वहाँ की मेंबर ऑफ पार्लियामेंट है, उनके नेतृत्व, उनके जो विकास का जो वहाँ का पर्व है उसको आगे लेके जाने के लिए भी ये पक्ष प्रवेश हुआ है। अभी अभी माननीय शिंदे जी और श्याम पाटिल जी ने कहा है कि एक अमळनेर में विधानसभा अमळनेर में एक बड़ा सम्मेलन वो करेंगे
और निश्चित रूप से एक बड़ा पार्टी प्रवेश भी वहाँ होगा। मुझे लगता है कि आज महाराष्ट्र में और देश में बड़े पैमाने में शरद पवार जी को, उद्धव ठाकरे जी को और कांग्रेस को छोड़कर बहुत सारे अच्छे कार्यकर्ता जो सामाजिक क्षेत्र में, वैद्यकीय क्षेत्र में जो अच्छी एक पैर रखते हैं, ऐसे कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहे हैं। और मुझे लगता है कि ये पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टी अमरनेर विधानसभा के लिए, खासकर जलगांव जिले की अमरनेर विधानसभा के लिए ये पक्ष प्रवेश का एक बहुत बड़ा मायना है। ये जो पार्टी प्रवेश हुआ है डॉक्टर शिंदे जी और माननीय अपने श्याम पाटिल जी का, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। और हमारी जो वहाँ की खासदार है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है स्मिता वाघ जी, उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे 27% ओबीसी आरक्षण कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं म्हटलेलं आहे। जवळपास 13,000 पदाच्या निवडणुका आहे। सर्व नगरपालिका, सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका निवडणुका आहे, मुंबई महानगरपालिका निवडणुका आहे, सर्वच महानगरपालिका आहे। आणि ज्या पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश सुरक्षित झाला आहे, आज ज्या पद्धतीने आमच्या देशामध्ये येऊन दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्याचं उत्तर ज्या पद्धतीने मोदीजींनी आज देशामध्ये दिलं आणि आमच्या सैनिकांनी दिलं, खऱ्या अर्थाने 140 कोटीच्या भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम, सुरक्षित ठेवण्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतला आणि महाराष्ट्र सुद्धा सुरक्षित आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकीमध्ये आमच्या मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते असतील, आमचे महायुतीचे जे पदाधिकारी आहे, तर महायुतीमधील सर्व पदाधिकारी माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, आम्ही सर्व बसून महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करू आणि एक चांगला विजय सर्व जिल्हा परिषद, सर्व महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा होईल असं मला वाटतं। एक प्रक्रिया होती, ती प्रक्रिया पूर्ण झाली। आमचे 1230 मंडळापैकी जवळपास 1000 मंडळाचे आमचे तालुका अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आमचे जाहीर झाले। आज आमचे 80 जिल्हे आहे, संघटनात्मक 80 जिल्हे आहे, त्या 80 जिल्ह्यापैकी 58 जिल्ह्यामध्ये आज जिल्हाध्यक्ष आमचे जाहीर झाले आहेत। आमचे कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी आणि केंद्रीय आमचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंगजी, आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांनी सर्वांनी प्रक्रिया पूर्ण केली आणि या प्रक्रियेतनं प्रत्येक जिल्ह्यातनं जे जे नावं प्रस्तावित करण्यात आले होते त्याला माननीय आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी परवानगी दिली। केंद्रातनं आम्हाला आता परवानगी मिळाली। 58 जिल्हाध्यक्षांना केंद्रामध्ये आम्ही प्रस्ताव पाठवला होता, तो प्रस्ताव आता मान्य झाला। आता उरलेले आमचे 22 जिल्हाध्यक्ष हे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला वाटते सर्व जिल्हाध्यक्ष आज पुढच्या काळामध्ये राहिलेले 22 ते सुद्धा होतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।